राष्ट्रपतीपदाची निवडणूक द्रौपदी मुर्मू यांनी जिंकली असून त्या देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती ठरल्या आहेत. या विजयानंतर सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती होण्याचा रेकॉर्डही त्यांच्या नावे नोंदवला गेला आहे. आज अनेक संकटांचा सामना करत त्यांनी राष्ट्रपती भवनापर्यंतचा प्रवास केला आहे. त्यांच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडल्या ज्याने त्या पूर्णपणे कोलमडल्या होत्या, पण त्यांनी पुन्हा नव्या उमेदीने उभं राहून आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग निवडला. 2022 पासून भारताच्या 15व्या आणि वर्तमान राष्ट्रपती म्हणून काम करणारी एक भारतीय राजकारणी स्त्री म्हणजे द्रौपदी मुर्मू. तिने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून 2022च्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. आदिवासी समाजातील त्या पहिल्या व्यक्ती आहेत आणि प्रतिभा पाटील यांच्यानंतरच्या दुसऱ्या महिला आहेत. या पदावर विराजमान होणारी ती सर्वात तरुण व्यक्ती आहे आणि स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. द्रौपदी मुर्मूचा जन्म 20 जून 1958 रोजी रायरंगपूर, ओडिशाच्या बैदापोसी भागातील उपरबेडा गावात एका संताली कुटुंबात झाला. तिचे वडील बिरांची नारायण तुडू हे शेतकरी होते. तिचे वडील आणि आजोबा हे ग्रामपरिषदेचे, ग्रामपंचायत, पारंपारिक प्रमुख, नियुक्त सरपंच होते. तिच्या कुटुंबाने तिचे नाव दुर्गी तुडू ठेवले. तिच्या आजीच्या नावावरून आणि तिचे टोपणनाव बत्ती होते. तिचे नाव तिच्या शाळेतील शिक्षकाने द्रौपदी असे ठेवले. मुर्मूने प्राथमिक शिक्षण उपर बेडा येथील स्थानिक प्राथमिक शाळेत घेतले. वयाच्या 5व्या वर्षी ती उच्च शिक्षणासाठी भुवनेश्वरला गेली. तिने गर्ल्स हायस्कूल युनिट 2 मधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि रमा देवी महिला महाविद्यालयातून BA केले. तिने श्याम चरण मुर्मू एककर यांच्याशी 1980 मध्ये विवाह केला, ज्यांच्यापासून तिला 2 मुले आणि 1 मुलगी होती. तिचा नवरा, 2 मुलगे, सिपूंचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आणि लक्ष्मणचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला. आई आणि 1 भाऊ या सर्वांचा 2009 ते 2015 या 7 वर्षांच्या कालावधीत मृत्यू झाला. मुर्मू या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या चाहत्या आहेत. त्यांनी महात्मा गांधी आणि B.R. आंबेडकर यांचाही गौरव केला आहे. 1979 ते 1983 पर्यंत मुर्मू यांनी ओडिशा सरकारच्या पाटबंधारे विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून काम केले. 1994 ते 1997 पर्यंत तिने रायरंगपूर येथील श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर या शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. तिने 2015 ते 2021 पर्यंत झारखंडच्या 8व्या राज्यपाल म्हणून काम केले आहे. त्या राज्यासाठी सर्वात जास्त काळ राज्यपाल म्हणून काम केले आहे. 2000 ते 2009 पर्यंत रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून ओडिशा विधानसभेच्या सदस्या म्हणून आणि राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार म्हणून 2000 ते 2004 पर्यंत ओडिशा सरकार. राजकारणात येण्यापूर्वी तिने 1979 ते 1983 या काळात राज्य पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात लिपिक म्हणून काम केले आणि त्यानंतर 1994 ते 1997 पर्यंत रायरंगपूर येथे शिक्षिका म्हणून काम केले. जून 2022 मध्ये भाजपने 2022च्या भारतीय राष्ट्रपती निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA च्या उमेदवार म्हणून मुर्मू यांना नामनिर्देशित केले, तर यशवंत सिन्हा यांना विरोधी पक्षांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नामांकन दिले होते. निवडणूक प्रचारादरम्यान मुर्मू यांनी विविध राज्यांना भेटी देऊन त्यांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा मागितला. अनेक विरोधी पक्षांनी मतदानापूर्वी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला होता. 21 जुलै 2022 रोजी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 28 पैकी 21 राज्यांमधील इलेक्टोरल मते मिळवून विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला.
त्यांनी एकूण 64.03% मते मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले आणि त्या भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या. 25 जुलै 2022 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी भारतीय संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सरन्यायाधीश एन व्ही रमणे यांच्या हस्ते राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.